नाही हिला अजिबात एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत. एक मिनिट, अजिबात एफर्ट्स घ्यावे लागत नाही, कारण हा येतोच ना सकाळी, तसंच माझ्या डोक्यात जातो. ज्या दिवशी तुम्हाला मॅकचा रोमॅन्टिक सीन दिसेल त्या दिवशी सनई चौघडे संपलेली असेल. ऍक्टर म्हणून कोणीही ग्रेट असू शकतं, पण को ऍक्टर म्हणून ग्रेट असणं हे जास्त इम्पॉर्टंट वाटतं मला. आणि ते दोघंही को ऍक्टर म्हणून जास्त ग्रेट आहेत. मी ऍक्टर म्हणून वाईट नाही म्हणत आहे, पण हाय हॅलो नमस्कार. मी निमिष कुलकर्णी म्हणजेच सनई चौघडे मधला मॅक. आज आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत जय आणि शर्वरीचा. खूप खास जोडी आहे ही झी मराठीवर सध्या दिसणारी. तर माझ्यासाठी जास्त स्पेशल आहे कारण मी त्यांना रोज लाईव्ह बघू शकतोय, त्यांच्याबरोबर काम करू शकतोय आणि त्यांचे सीन्स बघू शकतोय जे काय म्हणतो आपण एक्स्ट्रीम रोमॅन्टिक आहेत. माझा सगळ्यात आधी हा प्रश्न आहे की रील्स सध्या व्हायरल होत आहेत खूप एक्स्ट्रीम लेवलला. म्हणजे की असं होतंय की फोन ऑन केला आणि इन्स्टा ऑन केलं की असं दिसतं की सनई चौघड्याचेच रील्स आहेत. तर त्याच्यात जेव्हा असं होतं की या दोघांची जोडी हिट आहे हिट आहे हिट आहे, याच्यासाठीचे एफर्ट्स काही वेगळे घेतले होते का सुरुवातीपासून? नाही, मला असं वाटतं ऑर्गॅनिक घडलेली गोष्ट आहे आणि त्यामुळेच ती इतकी जास्त भावते. कारण प्लॅन करून एखादी गोष्ट इतक्या चांगल्या पद्धतीने मला नाही वाटत होऊ शकते. कारण हे कितीही नाही म्हटलं तरी हा आर्ट फॉर्म आहे. सगळ्यांनी येऊन कलेक्टिव्हली क्रिएट केलेला आर्ट फॉर्म आहे. त्यामुळे आर्ट फॉर्म कधीच परफेक्ट नसतो. त्याच्यामध्ये काही फॉल्ट असतात आणि तेच बघणाऱ्याला जास्त आवडतात. तिथेच ती मजा असते आर्टची. तर हे सगळं त्या पद्धतीने जोडलेलं आहे. हे जे पझल आहे मला वाटतं हे मनस्वी आमची जी क्रिएटिव्ह आहे तिने सॉल्व्ह केलंय. कारण तिने या सगळ्यांना एकत्र जोडलंय कास्टिंगमध्ये. तर मला वाटतं हे सगळं क्रेडिट तिचं आहे आणि चॅनलचं आहे. आणि मुळात ज्या पद्धतीने स्क्रीन प्ले लिहिला जातोय ते जास्त अपिलिंग वाटतं लोकांना. म्हणजे क्रेडिट आमच्या पूर्ण क्रिएटर्सला आहे. म्हणजे रायटर आहे, परत आमचे डिरेक्टर आहे, प्रोड्युसर आहे, मनस्वी आहे क्रिएटिव्ह, आमचे GKG आहे जे DOP आहेत. आणि म्हणजे सगळंच डिपार्टमेंट त्यांच्या परीने त्यांच्या ग्राउंड लेवलला जे काही कामं करतात त्याच्यामुळेच ते सीन इतके छान दिसतात आणि ते इनपुट चांगलं दिसतंय आणि ते लोकांपर्यंत पोहोचतंय. पण तुझ्यासाठी वेगळा प्रश्न असा आहे की हा म्हणाला तसं की सगळं ऑर्गॅनिक घडत गेलं आणि मी पण ते लाईव्ह बघतोच आहे रोज. पण ऑन स्क्रीन ते ऑर्गॅनिक आहे, पण ऑफ स्क्रीन म्हणजे ऑन स्क्रीन पण तुमच्यात सतत भांडणं आहेत हे आहेत. तर ती जी भांडणं आहेत ती ऑफ स्क्रीन जेवढी आहेत ती पण ऑर्गॅनिक आहेत की ती तुला की त्याच्यासाठी तुला वेगळे एफर्ट्स घ्यावे लागतात? नाही, हिला अजिबात एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत. एक मिनिट, अजिबात एफर्ट्स घ्यावे लागत नाही, कारण हा येतोच ना सकाळी, तसंच माझ्या डोक्यात जातो. नाही जोक्स अपार्ट, पण काय माहिती काय होतं. इतकं फेक जोक सपाट मी पहिल्यांदा ऐकलंय आयुष्यात. नाही गाईज, मी सिरियसली सांगतो, यांच्यात इतकी वेगळी केमिस्ट्री आहे. काय आहे, आम्ही तिघही जेव्हा म्हणजे आम्ही खरं सांगायचं तर ना, आम्ही तिघं जेवायच्या वेळी तर झालंच, पण इतर वेळी देखील सेटवर असे दिसतो की सगळ्यांना एकत्रच दिसायला लागलोय. की हा आता रूम मध्ये पण एकत्रच किंवा बाहेर पण एकत्रच. खूप कमी वेळ असतो जेव्हा आम्ही एकत्र नसतो. तर मला असं जाणवतंय की ही केमिस्ट्री या दोघांनी ज्या प्रकारे एकमेकांबरोबर क्रिएट केली आहे ऑर्गॅनिकली म्हणूया आपण. आणि त्यांनी म्हटलं तसं की मनस्वी झाली म्हणजे आमची क्रिएटिव्ह, राजू सर झाले, चॅनल मधली लोक झाली, EPs आमचे, आणि ओव्हरऑल सगळंच टीम आमची ओव्हरऑल यांनी ज्या प्रकारे एकमेकांना धरून ठेवलंय ना, सो त्याचा रिझल्ट आहे की आज आपल्याला सगळीकडे इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर आणि सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सनई चौघडेचेच रील्स दिसत आहेत. सो क्रेडिट गोज टू यू गाईज की ही केमिस्ट्री इतकी सुंदर तुम्हाला दाखवता येते ऑन स्क्रीन. कारण आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हे ब्रिलियंट ॲक्टर्स आहेत. सो यांच्याबरोबर काम करायला मला स्वतःला खूप मजा येते. नाही सिरियसली, दे आर ब्रिलियंट. आणि सगळ्यात प्लस हा आहे की ते हेल्प करतात. म्हणजे को ऍक्टर, ऍक्टर म्हणून कोणीही ग्रेट असू शकतं, पण को ऍक्टर म्हणून ग्रेट असणं हे जास्त इम्पॉर्टंट वाटतं मला. आणि ते दोघंही को ऍक्टर म्हणून जास्त ग्रेट आहेत. मी ऍक्टर म्हणून वाईट नाही म्हणत आहे, पण को ऍक्टर म्हणून जास्त ग्रेट आहेत. नाही सिरियसली. आणि छोट्या छोट्या जागा असतील, छोट्या छोट्या गोष्टी असतील, सर जेवढी मदत करतात किंवा स्क्रीन प्ले मध्ये ज्या प्रकारे सुंदर लिहून येतं ते असतंच, पण एकमेकांना आम्ही ज्या प्रकारे सांभाळून घेतोय किंवा मदत करतोय त्याचा रिझल्ट आहे की स्क्रीनवर तुम्हाला इतकं छान काहीतरी बघायला मिळतं. अप्रतिम. आणि याला बोललो सुद्धा मी, ह्याच्या आधी सुद्धा खूप वेळा बोललो. पण आता मला तुमच्या
रोमॅन्टिक सीन पाहायला मिळतात. मला सांगा की मॅटच्या आयुष्यात कधी हा रोमॅन्स आम्हाला आई. पाहायला मिळेल? अरे. काय एफर्ट्स घेणार आहे त्याचे? मला तर वाटतं मी सोपं सांगू का, एका वाक्यात सांगतो, मी खूप सोपं सांगतो की हे कॅरेक्टर अशा प्रकारे डिझाईन केलं गेलेलं आहे की ज्या दिवशी तुम्हाला मॅकचा रोमॅन्टिक सीन दिसेल त्या दिवशी सनई चौघडे संपलेली असेल. सो मॅक हा प्रेमात कितीही पडेल, एक वेळ प्रेमात पडेल, पण त्याचा रोमॅन्स नाही झाला पाहिजे, तर त्या कॅरेक्टरची मजा आहे. सो आय विश की माझ्या ऑनस्क्रीन आयुष्यात नको रोमॅन्स. ऑफस्क्रीन खूप आहे बायको बरोबर, त्याच्यामुळे ऑनस्क्रीन नको. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.